खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी विश्वास हीच परंपरा. सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999. जन्मदिन असो या निमित्ताने सगळेजण लायन्स क्लब राजगुरू परत आपटे स्मृती समिती आणि लायन्स क्लब दरवर्षी व्यापारी महासंघ शहर हे सगळेजण कायम सातत्याने ज्या आपटे साहेबांनी या राजगुरुनगर वासियांसाठी अनेक गोष्टी सामाजिक घडवलेल्या आहेत. मग ते शाळेपासून बँक या सगळ्या गोष्टी, मग गावातले रोड असो, हे करण्यासाठी जनाडींनी जी काही आपल्या गावात त्यांनी गावासाठी नाही, गावाच्या अनेक मी म्हणेल की देशाच्या अनेक ठिकाणी त्यांनी या समाजाची बांधिलकी जपली आणि अतिशय आपल्या परखड स्वभावातलं परखड आपले विचारही मोठमोठ्या याच्यामध्ये मांडलेले आहेत. अतिशय अधिवेशनात असो, वेगवेगळ्या विद्यार्थी समितीमध्ये असो, आणि आपलं जे कर्तृत्व आहे त्यामुळे राजगुरुनगर वासियांना एक आपला माणूस, आणि तो आपला माणूस आपल्या हे सगळं आपण तिन्ही संस्था करत असल्यावर कायम आठवण राहते की हे सातत्याने आपण हे करताय. आणि त्यांचं आठवण ही नुसतीच आठवण नाही, या निमित्ताने सगळेजण आठवणीने त्याचं आपण चिंतन करतो, त्यांचा आपलं विचार करतो, आणि त्यांच्या विचारांच्या मध्ये आपण आपल्याला पाहून घेतो की आपल्याला याच्यामध्ये आणखी काय करता येईल. हे आपटे साहेब असताना आपल्याला कधीही त्यांचं नाव कुठे घेतलेलं कधी आवडलं नाही, पण आज आपण सगळेजण तिन्ही संस्था या समाजामध्ये त्यांचं जे कर्तृत्व आहे, त्यांचं जे समाजासाठी बांधिलकी आहे ती आपण आवर्जून तिन्ही संस्था करून, विद्यार्थी असो, वयोवृद्ध माणूस असो, या सगळ्यांसाठी आपण सातत्याने करत आलेला आहात. आणि आज मला अतिशय की दरवर्षी काहीतरी आज मागे विद्यार्थ्यांच्यासाठी आपण उपक्रम केला, त्यांना पॅड वगैरे दिले, आणि या संस्था आपली हिरिरीने काय करू म्हणजे हे आपल्याचं नाव नुसतं नाव नाही राहणार, तर त्यांनी केलेल्या गोष्टी आपण कशा अंमलात आणूया, प्रत्येकाने प्रत्येक गोष्ट समाजापर्यंत कशी नेऊया या बाबतीत करूया. आज नक्कीच या लायन्स क्लब कार्याची एक ते स्मृतीस्थान आहे. आज आपण आपल्या सगळ्यांचे आवडते खासदार माननीय बाळासाहेब आपटे यांच्या 14व्या स्मृती दिनानिमित्त इथं आज आपण सर्वजण उपस्थित आहात. माणसं घडतात, जन्माला येतात आणि अनेक जण जातात, परंतु काहीच्या स्मृती ह्या चिरंत टिकण्यासारख्या असतात. संस्काराचा वसा आणि वारसा हा प्रत्येकाच्या वाटाला येतो, पण प्रत्येक जण घेतोच असं नाही. पोटाच्या अडचणीमुळे अनेक खरेदी कुठे कुठे बरोबर लोक घराण्याची सुद्धा बेआबू करायला पुढे मागे बघत नाही. परंतु या घराचं वैशिष्ट्य आहे, वडील फार मोठे ॲडव्होकेट होते, गावाचे पहिले सरपंच, राजगुरुनगर सहकारी बँकेसारखं 100ला जाणारी संस्था ते संस्थापक अध्यक्ष होते. आणि बाळासाहेबांचा विचार केला तर बाळासाहेब इतके तरुण होते की जाईपर्यंत असं वाटायचं की त्यांचा प्रत्येक शब्द हा मौल्यवान आहे. कित्येकाला माहित आहे, मला नाही माहिती, परंतु पूर्ण भारताचे युवाचे ते उपाध्यक्ष होते. जे मंत्री तुम्ही आता मंत्रिमंडळामध्ये पाहता, जे भाजपचे नेते म्हणून तुम्ही ज्यांना ओळखता, त्याच्यामध्ये देवेंद्रजी मुख्यमंत्री सुद्धा असतील, हे सगळे त्या सरांचे साहेबांचे विद्यार्थी होते. आतोनात अपार कष्ट, एक निष्ठता आणि देशाप्रती एवढी मोठी भावना, किती कालांतरानं किती वर्ष पुढे ती चालत राहील. आज मला आठवण येते या स्मृती जी संस्था आहे, या संस्थेचा अध्यक्ष माननीय गणेशजी सांगभाऊ आज ते आपल्यात नाही, आणि आपल्यात नसताना मी आज कालपासून माझ्या डोळ्यात 4 वेळा पाणी आलं असेल. किती धडपड आहे, याची काम करण्याची पद्धत आहे,
ती म्हणजे नेत्रदान जे आपल्याला करायचं मरणोत्तर त्याच्यासाठीचे फॉर्म इथे भरून घेतले त्यामध्ये. ही एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे, एक महत्त्वाची प्रक्रिया आणि आजच्या घडीला ही अतिशय आवश्यक अशी गोष्ट आहे की जेणेकरून आपण आपल्या अवयवदानातून येणाऱ्या पुढच्या पिढीला ज्यांना काही गोष्टी नाही मिळाल्या किंवा ज्यांच्या काही कारणानं गेल्या त्यांना ते पुन्हा मिळतील आणि ते इतकं सुंदर जग परत एकदा बघू शकू. तर या फॉर्म भरण्यासाठी सुद्धा अत्यंत किचकट अशी प्रक्रिया असते, पण इथे आपल्या निरामय नेत्रालयाच्या माध्यमातून ती सोपी करण्यात येणार आहे. त्यांचे फॉर्म भरून घेतले जाणार आहे. तर यासाठी सुद्धा आपल्याला आपल्या जवळच्या लोकांना सांगायचं आहे, त्यांना त्यांच्यापर्यंत ही गोष्ट पोहोचवायची आहे आणि हे एक सामाजिक कामच आहे. प्रास्ताविकाच्या निमित्ताने मी ही गोष्ट नक्की सांगू इच्छितो की बाळासाहेब आपटे स्मृती समिती यांनी हा जो कार्यक्रम आयोजित केला आहे त्यामध्ये बाळासाहेबांचं योगदान खूप मोठं आहे. त्यांच्या संपूर्ण आयुष्य त्यांनी इथं वेचलंय. आजचा योग बघा कसा आहे. आपण कार्यक्रम घेतोय तो नेत्र म्हणजे डोळ्याशी निगडीत असा जो आपला कार्यक्रम आहे, नेत्राशी निगडीत कार्यक्रम आहे. दृष्टी आणि दृष्टिकोन अशा दोन शब्दांशी रिलेटेड हा कार्यक्रम आहे. आपण दृष्टी चांगली व्हावी, ज्याला नाही आहे त्याला ती मिळावी आणि ज्याला आहे त्याची ती आणखी चांगली व्हावी याच्यासाठी कार्यक्रम घेतोय. पण आपण जर थोडंसं आपल्याकडे चारी बाजूला जर बघितलं तर या वाड्यामध्ये सगळं बघितलं तर आपल्याला कळेल की या माणसाचा दृष्टिकोन किती मोठा होता. या माणसाचा दृष्टिकोन इतका मोठा होता की त्यांनी त्यावेळेला राजगुरुनगर ग्रामपंचायतची स्थापना म्हणा, त्यानंतर राजगुरुनगर सहकारी बँकेची स्थापना म्हणा, आपल्या खेड तालुका एज्युकेशन सोसायटीची स्थापना म्हणा, हा विचार बघितला आपण तर आपल्याला लक्षात येईल की किती मोठा दृष्टिकोन, किती मोठी नजर त्यांची लांबवर होती की कुठे पुढे जाऊन काय करायचंय आणि किती मोठं होईल. आज ज्या संस्था आपण तिन्ही बघतो त्या अत्यंत अभिमानास्पद, प्रत्येक राजगुरुनगरकरला या तिन्ही संस्थांविषयी नक्कीच अभिमान आहे आणि अशा पद्धतीने त्या संस्थांसाठी काम करणारे सगळे त्यावेळेचे पासून आतापर्यंतचे सर्व संचालक किंवा त्या संस्थेत काम करणारे कर्मचारी यांनीच ही संस्था मोठी केलेली आहे आणि त्यांचा सुद्धा खूप मोठा हात याच्यामध्ये आहे. या सर्व गोष्टी करत असताना लायन्स क्लब ऑफ राजगुरुनगर हे एक नावाजलेलं नाव आहे की जे कायम सामाजिक पण येतात, ते पण मी मांडणार आहे. फार वेळ नाही घेणार. नेत्रदान हे कुणीही करू शकतं. दोन प्रकारे आपण आपल्या शरीराच्या दानाविषयी विचार करू शकतो. एक आहे देहदान, दुसरं आहे अवयवदान. देहदान म्हणजे मृत्यू पश्चात पूर्ण देह जो आपण डिसेक्शनसाठी देतो ते. अवयवदान म्हणजे तुम्ही शरीरातले काही अवयव दान करण्याचं प्रतिज्ञापत्र जिवंतपणे साईन केलेलं असतं. तर यातही काही लाईव्ह डोनेशन असतं आणि काही कॅडेव्हरिक डोनेशन असतं. लाईव्ह डोनेशन म्हणजे माणूस जिवंत असतानाच त्याच्या अवयवांना सर्जरीद्वारे काढून घेतलं जातं आणि कॅडेव्हरिक डोनेशन म्हणजे मृत्यू पश्चातचं दान जे मेल्याशिवाय घेता येत नाही. तर याच्यामध्ये नेत्रदान जो भाग आहे हा मृत्यू पश्चात जे आपण दान करतो त्याविषयीचा आहे. नेत्रदान कोण करू शकतं तर कुणीही करू शकतं, त्याला वयोमर्यादा काहीही नाही. लहान बाळापासून ते 80 वर्षाचा 90 वर्षाच्या वृद्धांपर्यंत कुणीही नेत्रदान करू शकतं. कुठलंही ऑपरेशन डोळ्याचं आधी झालं असेल तरीही नेत्रदान करता येतं. अनेक काही रेटिनाचे प्रॉब्लेम्स असतात, डायबिटीजमुळे असेल, कधी कधी रक्तवाहिनी फुटलेली असेल किंवा काजबिंदू झालेला असेल, असे काहीही पडद्याचे आजार असतील तरी सुद्धा नेत्रदान करता येतं. ठीक आहे. नेत्रदान करतात म्हणजे एक्झॅक्टली काय करतात तर हा अख्खा डोळा काढला जात नाही. आपल्याला जो काळा भाग दिसतो आहे गोल तो ॲक्च्युली ट्रान्सपरंट असतो, ज्याला कॉर्निया म्हणतात. फक्त तेवढाच भाग कापून घेतला जातो आणि त्याच्यावर त्याच आकाराची प्लास्टिकची कॅप बसवली जाते. कुठल्याही प्रकारचा रक्तस्राव होत नाही, कुठल्याही प्रकारचे टाके येत नाहीत, कुठल्याही प्रकारचं विद्रुपीकरण होत नाही. मृत्यू पश्चात 6 तासाच्या आत हे प्रोसिजर घडणं आवश्यक असतं. हे जे आपण कॉर्निया काढून घेतो ते एका कल्चर मीडियामध्ये ठेवावे लागतात आणि त्याच्यात ते आपण 72 तासांपर्यंत इतर व्यक्तींसाठी वापरू शकतो. ते कल्चर मीडियम कुठलं आहे त्याच्यावर आपण ते किती दिवस वापरू शकतो हे अवलंबून असतं. काही कल्चर मीडियामध्ये आपण 2 आठवड्यापर्यंत तरी डोळे वापरू शकतो. प्रोसिजर अशी असते. सगळ्यात महत्त्वाचं आता आपण नेत्रदानाचा फॉर्म भरणार आहे बरोबर, तर ही एक अवेअरनेस ॲक्टिव्हिटी असते, ते मॅन्डेटरी नाही. ठीक आहे. कुणाच्याही मृत्यू पश्चात त्यांच्या घरातल्यांनी हा निर्णय घेतला की आम्हाला आमच्या वडिलांचा तुमची एवढी सेवा चालली तर तुम्हाला
आता आपल्या राजगुरुनगर शहराच्या अगदी जवळ म्हणजे शिरोलीमध्ये पुणे नाशिक महामार्गालगत भव्य 3 मजली इमारत भाड्याने देणे आहे. तर आता आपल्या हॉस्पिटल, बँक, पतसंस्था, शालेय अभ्यासिका किंवा अन्य अनेक महत्त्वाच्या गोष्टींसाठी तब्बल प्रत्येकी 2500 स्क्वेअर फुटाचे 3 मजले भाड्याने देणे आहे. तर आजच संपर्क करा. वस्ताद मुन्नाभाई शेख, 94 23 22 8007, 89 75 62 21 83.